गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। गुलाबराव पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते। मंत्रिमंडळामध्ये 2.5 वर्षांनी मंत्र्यांच्या कामानुसार होणार बदल। अजित पवारांचे कार्यकर्ता मेळाव्यात संकेत। गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। कोपर खेळणे कार्यालयाच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष। भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। युती सरकारपासून अनेकदा कॅबिनेट मंत्री। राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीमध्ये जल्लोष। ढोल ताशा वाजवत फटाके फोडत भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। चंद्रकांत पाटलांच्या रूपानं पुण्याला मंत्रिपद। राष्ट्रवादी काँग्रेसचे अझर मुश्रीफांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। कागलमधून सलग 6 वेळेस ते आमदार। दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। 2004 पासून 5व्यांदा विधानसभेवर। मंगल प्रभात लोढांनी संस्कृतमधून घेतली मंत्रिपदाची शपथ। 2014 पासून सलग 7व्यांदा मंत्रिपदावर। भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। 2009 पासून 4थ्यांदा ते विधानसभेवर। अतुल सावेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील भाजपचे आमदार। दत्तात्रय भरणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादीकडून 3ऱ्यांदा आमदार। राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। झिरवाळांच्या रूपाने राष्ट्रवादीला आदिवासी चेहरा। मंत्रिमंडळामध्ये धाराशिव जिल्ह्याला स्थान नाही। शिवसेनेच्या तानाजी सावंतांना डच्चू तर भाजपच्या राणा जगजितसिंह पाटलांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।